नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त आणि मजेत असाल. मी देखील मस्त आणि मजेत. तर बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ पोस्ट करते. याचं कारण म्हणजे माझी आजी सासू वारली होती आणि आम्हाला सूतक आहे. तर पप्पा जाणार आहे चिंचणी मायाक्का देवीसाठी कर्नाटक तिकडच्या साईडला. तर माझी सासू पण जाते, पण यावेळेस आम्हाला सूतक असल्यामुळे माझी सासू काही जाणार नाही किंवा आमच्या घरातले वर्षभर काही करणार नाही. तर पप्पा जाणार आहेत म्हणून त्यासाठी बुत्ती बनवतात. तर मम्मीने कापण्या वगैरे थोडं थोडं बनवलं आहे आणि मम्मीला मी करंजा करायला हेल्प केली. ह्या तिळाच्या आणि गुळाच्या करंजा आहेत, मस्त लागतात. त्यानंतर पिल्लूच्या बोरणांसाठी मी हरभऱ्याचे ढाळे आणले होते. त्यातलेच थोडे राहिलेले ते सोलून हरभरे भाजायला घेतले. छान लागतात तव्यावरती भाजल्यावरती. आणि तुम्हाला ना मी आता एक व्हिडिओ दाखवते. तर हा मम्मीने मला 5-6 दिवसा अगोदर दाखवला होता की बघ आपल्या पंढरपूरच्या बसस्टँडला कसं माणूस चढतोय बसमध्ये. मम्मीला म्हटलं मी डोळ्यांनी स्वतः अनुभवलं आहे. खरं मी जायची ना आधी, मागच्या म्हणजे वर्षी महिन्यातून एकदा तरी मी जायची गावाला. तर मी हा सीन समोर बघितलं. मला व्हॉइस ओव्हर करताना पण एकदम हसायला येते. त्याला ना खाली ओढून ना असं धोपटलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि थोडासा ना मी मक्याचा पोहा आणायचा होता, तर त्यासाठी मी किराणा मालाच्या दुकानात गेलते. मग येताना पप्पांसाठी ऊसाचा रस आणला. पप्पा जाणार आहेत आज संध्याकाळी, त्यामुळे अशी मस्त निर्मळ देवपूजा केली आणि देव सर्व बांधून घेऊन जायचे असतात तिकडे. तर असं काहीसं पप्पांनी पूजा केली. तर आज 3रा दिवस होता. आंघोळ केल्यानंतर देवपूजा करू शकतो म्हणून. आणि आता बनवायचे खारं वांग, जे की या देवीसाठी लागतं, म्हणजे बुत्तीसाठी म्हणतात. बाजरीची तीळ लावलेली भाकर, धपाटे तीळ लावलेले, त्यानंतर खारं वांग आणि चिवडा, लाडू, करंजा असं सर्व साहित्य लागतं. तर आम्ही चिवडा तर संध्याकाळी बनवला, तो काय मी क्लिप घेतला नाही. इथे मी बघा शेंगदाण्याचं कूट वेगळं वाटलं होतं, तीळ, त्यानंतर खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक हे वाटण केलं हिरवं कोथिंबीर टाकून आणि छान वांग्यांमध्ये भरून घेतलं. आता असं काही कार्यक्रमाला सामान बनवायचं असतं ना, म्हणजे पदार्थ असे जास्त, तेव्हा आम्ही शेगडी खाली घेतो आणि मग करतो. कारण उभं राहून एवढं ताटकळून जाताना बोलूच नका काय, तुम्हाला पण असं होत असेल तर मम्मी डायरेक्ट शेगडी खाली घेते. मग आता बाजूलाच धपाट्यांचं पीठ मळलं होतं मम्मीनी. आता हे वांगे टाकायचे आणि वांगे टाकून झाले की दुसऱ्या गॅसवरती हे पातेलं ट्रान्सफर करून यावरती तवा ठेवून मग धपाटे करून घ्यायचे असं ठरलं. मम्मीनी मस्त असं तेल टाकलं पातेल्यामध्ये, जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला, वांगे टाकले. या वांग्यांना अजिबात पाणी टाकायचं नाही, वाटणात नाही ना, वांगी भाजी करताना नाही. तर मस्त असं वरती झाकण ठेवायचं, जास्त हलवायचं नाही, पाणी टाकायचं झाकणात आणि मस्त वाफेवरती हे वांगं शिजू द्यायचं. तर आता ते वांग्याचं पातेलं पलीकडे ठेवून घेतलं आणि आम्ही करतो आता धपाटे. मम्मी इथे मस्त थापते. आणि असं काही सामान बनवायचं म्हटलं ना, एका बाईचा पूर्ण किस निघून जातो माहिती का. त्यामुळे मम्मी मला पण हेल्पला घेते. मी थोडं माझं काम आवरल्यानंतर. असा होता काहीसा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.